यानंतरची बातमी बीड मधली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आता आरोप होतोय। कारण पोलिसांसमोरच सतीश भोसले उर्फ खोक्या हा जेवायला बसलेला आहे आणि घरच्यांनी आणलेल्या जेवणावर त्यानं ताव मारलाय। असा हा सगळा प्रकार बीड जिल्हा कारागृहामध्ये घडलेला आहे। सतीश भोसले सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप होतोय। पोलिसांसमोरच सतीश भोसले उर्फ खोक्या हा जेवायला बसला होता आणि घरच्यांनी आणलेल्या जेवणावर त्यानं ताव मारल्याचं पाहायला मिळतंय। सतीश भोसले हा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। बीड जिल्हा कारागृहासमोरच हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जातोय। हरिदास तावरे आपले बीडचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। हरिदास, खोक्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आता केला जातोय आणि या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आल्याची माहिती मिळते। हरिदास, काय नेमका प्रकार आहे हा? नक्कीच अजिंक्य, या ठिकाणी सांगता येईल की सतीश भोसले उर्फ खोक्याला चकलांबा पोलिसांनी 3 दिवस पोलीस कोठडी होती आणि चकलांबा पोलीस स्टेशन मधून त्याला थेट शिरूर न्यायालयामध्ये आज हजर करण्यात आलं आणि त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचंही आपण दुपारीच पाहिलं आहे। आणि सतीश भोसले खोक्याला बीडमध्ये ज्यावेळेस कारागृहामध्ये घेऊन आले त्यावेळेस त्याच्या जे नातेवाईक आहेत त्या घरच्यांनी त्याला खाण्यासाठी आणलं होतं आणि कारागृहाच्या समोर असलेली पार्किंगची जागा आहे वाहनं लावण्याची, त्या ठिकाणी सतीश भोसलेला त्याच्या घरच्यांनी आणलेलं जे खायला दिलं आणि त्यांनी त्या ठिकाणी जेवण करून तो कारागृहामध्ये रवाना करण्यात आला त्याला। अजिंक्यजी, हरिदास, मात्र आता या सगळ्या प्रकारानंतर काय प्रतिक्रिया उमटतायत बीडमध्ये या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या अनुषंगानं? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की आता नातेवाईकांनी आणलेलं त्याला खायला दिलंय। मात्र या ठिकाणी एकीकडं सतीश भोसले हा काय करत होता, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होताना पाहायला मिळत होते। मात्र याच्यावर आता लोक जे आहेत ते नाराजी या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। ठीक आहे हरिदास, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।